राज्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आणि ओबीसी यांच्यात वाद पेटलेला पाहायला मिळतो. राज्यातील ओबीसी नेते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त करत आहेत. यामध्ये छगन भुजबळ यांनी तर सरकारमध्ये असून सरकारवर टीका केलेली पाहायला मिळते. मराठ्यांना मागच्या बाजूने ओबीसीमध्ये आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असा खळबळजनक आरोप छगन भुजबळ यांनी मंत्री असून देखील सरकारवर केला होता. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी त्यांनी वक्तव्य केली होती आणि त्यानंतर मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे असा काहीसा जो काही सल्ला आहे तो छगन भुजबळ यांनी सरकारला दिलेला पाहायला मिळतो. यानंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी एक विधान केले. मनोज जरांगे यांच्यामुळे मराठा तरुणांचं नुकसान होते असं त्यांनी म्हटलं. त्यांनी असं का म्हटलंय आणि त्याला मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर काय दिले आणि खरंच मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मराठा तरुणांचं नुकसान होते का पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण पाहत आहात नवराष्ट्र. मंडळी, मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दररोज बोलत आहेत. त्यांचं उपोषण संपल्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत, उपचार घेत आहेत छत्रपती संभाजीनगर येथे आणि येथून दररोज ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतात. आज सकाळी बोलत असताना त्यांनी म्हटलंय की मराठ्यांना कुठल्याही प्रकारचं सरकारनं गाजर दाखवू नये, सरसगट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन सरसगट ओबीसीमध्ये प्रवेश द्यावा, अर्थात ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेली दिसते. तर ईडब्ल्यूएस विषयी बोलताना देखील त्यांनी असं म्हटलंय की ईडब्ल्यूएस विषयी मला काही माहीत नाही किंवा ईडब्ल्यूएस विषयी बोलण्यापेक्षा मराठ्यांना ओबीसीमध्येच आरक्षण मिळालं पाहिजे असा त्यांचा एकंदर बोलण्याचा रोख होता. या सगळ्यावर आता या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील मुलांच्या भल्यासाठी नाही तर राजकीय फायद्यासाठी सरसगट कुणबी प्रमाणपत्र मागणी करत आहेत असे आरोप विरोधी पक्षनेते विधानसभेचे विजय वडेट्टीवार यांनी केले आहेत. मराठा समाजाला 10% ईडब्ल्यूएस आरक्षणातून फायदा होत असेल तर तो मोठा फायदा आहे, परंतु मनोज जरांगे पाटील यांना त्यापेक्षा राजकीय आरक्षणाचा फायदा घेण्याची भूमिका असावी म्हणून ते आग्रही आहेत. मनोज जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी आग्रही नाहीत तर राजकीय फायद्यासाठी आग्रही आहेत असा माझा त्यांच्यावर थेट आरोप आहे असंही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद करत असताना म्हटलेलं पाहायला मिळते. एकंदर त्यांच्या बोलण्याचा जो काही रोख होता, सरसगट कुणबी आरक्षणाच्या मागणीमुळे मराठा तरुणांचं खूप मोठं नुकसान होईल असं त्यांना म्हणायचं होतं. मराठा तरुणांनी याचा अभ्यास करावा आणि मनोज जरांगे पाटील जे काही म्हणत आहेत ते सगळं त्यांचं न ऐकता काही त्यांचं सगळं ऐकून ठरवू नये, अभ्यास करून त्यांच्या भविष्याचा निर्णय घ्यावा असं माझं त्यांना आव्हान आहे असं देखील विजय वडेट्टीवार यांनी मराठा तरुणांना आव्हान केले. मुळात मराठा समाज ओबीसीच्या 372 जातीमध्ये येऊन फार फायदा होणार नाही, ईडब्ल्यूएस आरक्षणात फार जाती नाहीत असं विजय वडेट्टीवार यांनी मराठा तरुणांना आव्हान आणि सल्ला दिलेलं पाहायला मिळतंय. या सगळ्यानंतर बोलत असताना मराठा नेत्यांविषयी ते बोलले आहेत. मराठा नेत्यांनी ठरवावं की मराठा तरुणांचं भलं आणि वाईट नेमकं कशामध्ये आहे, मी त्याविषयी बोलणार नाही असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. एकंदर या सगळ्या गोष्टींमध्ये ओबीसीचे नेतृत्व म्हणून विजय वडेट्टीवार यांनी हे भाष्य केलेलं पाहायला मिळते. यामुळं खरंच मराठा तरुणांचं नुकसान होतंय काय तर मराठा तरुणांनी याविषयी व्यक्त झालेलं पाहायला मिळते. समाज माध्यमांच्या माध्यमातून मराठा तरुण व्यक्त होत आहेत आणि मराठा तरुणांनी असं म्हटलं की आमचं कुठलंही नुकसान होत नाहीये, आमचं सर्व जे काय आहे ते मनोज जरांगे पाटील आहेत आणि मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे असं समाज माध्यमांच्या माध्यमातून मराठा तरुण, मराठा नेतृत्व, मराठा सामाजिक संघटनेतले मोठे मोठे नेते यांनी मत व्यक्त आज दिवसभरामध्ये केलेलं पाहायला मिळते. विजय वडेट्टीवार यांच्या या वाक्यानंतर किंवा विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय की विरोधी पक्ष असा नसतो की जो समोरून म्हणतात मराठ्यांना आरक्षण देऊ नका, त्यामुळे मराठा समाजाला विरोधी पक्षाने तरी सल्ला देऊ नये. तुमची विचारधारा ही मराठ्यांच्या विरोधात विष पेरणारी आहे असं प्रत्युत्तरात टीकेला आरोपाला उत्तर देत असताना मनोज जरांगे पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर आरोप केले की विजय वडेट्टीवारांची भूमिका जी आहे ती मराठा द्वेषी आहे, मराठा विरोधी विष पेरणारी आहे असं त्यांनी म्हटलंय. तुम्हीच बोलला होता की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे, ज्यामुळे त्याच्यासाठी मराठा समाजाने टाळ्या वाजवल्या होत्या, परंतु मराठा समाजाला तुम्हाला मानत होता, परंतु आत्ता जेव्हापासून तुम्ही आगपाकड सुरू केली आता मराठा समाज तुम्हाला मानणार नाही
तुम्ही हे सगळं राजकारणासाठी करत आहात. आम्हाला राजकारणासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी आरक्षण नको आहे, तर आमच्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या भल्यासाठी, नोकरीसाठी आरक्षण पाहिजे आहे. आम्ही हे राजकारण करू पाहत नाही, अशी भूमिका प्रत्युत्तर टीकेला उत्तर देत असताना मनोज जरांगे यांनी केलेली पाहायला मिळत आहे. मी हे राजकारणासाठी करत नाही असं एकही मराठा किंवा ओबीसी म्हणू शकत नाही. तुम्ही सोडलात तर तुमच्या मनात मराठ्याविषयी माया नाही, केवळ द्वेष भरलेला आहे, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं पाहायला मिळते. तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मराठा तरुणांचं नुकसान होत आहे का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि विजय वडेट्टीवार यांचं हे म्हणणं कितपत चुकीचं आहे यावरही भाष्य करा. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आजपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवराष्ट्र चॅनलला अशा अपडेट्ससाठी नक्कीच सबस्क्राईब करा. पाहत राहा नवराष्ट्र.